की तो खूप डेंजर म्हणजे काम करतो, किंवा जर आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नसेल, प्रॉपर आपण त्याचा यूज कसा केला पाहिजे जर माहिती नसेल, तर खरंच खूप डेंजरस असू शकते तुमच्या स्किनसाठी. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी जयश्री. माझ्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आपण एक स्किन केअर जर्नी स्टार्ट केलेली आहे, जे 30+ असतील किंवा 25+ असतील त्या गृहिणींसाठी, गृहिणी असो किंवा नसो, पण अशा महिलांसाठी की जे आपल्या स्किनसाठी काहीच करत नाहीत. मी देखील आतापर्यंत काहीच करत नव्हते. आपण कुठंतरी, आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की फाईन लाईन्स वगैरे येणं स्टार्ट होतात 30+ झालं, किंवा कोणाला तर अर्लीच स्टार्ट होतात. पण ह्याच्यापासून जर आपल्याला थोडंसं म्हणजे त्यांना त्या एजला जर पुढं ढकलायचं असेल, तर आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळेच मी तुमच्यासाठी आज रेटिनॉलचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर मी रेटिनॉलचा व्हिडिओ बनवणार नव्हते, पण मला असं वाटलं की नाही, ह्याचा देखील व्हिडिओ बनवला पाहिजे. कारण विटॅमिन सीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर प्लीज आपल्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ देखील बघा. तर विटॅमिन सी काय करते हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, पण कदाचित काही जर माझ्याकडनं मिस झालं असेल तर मी तुम्हाला आत्ता सांगते की विटॅमिन सी काय करते की आपल्या स्किनवर जे इथे आपल्याला काय म्हणतात त्याला, की ब्लॅक स्पॉट्स असतात, पूर्ण फेसचा जो कलर आहे ना, ब्राईटनिंग इफेक्ट तर देतच, पण आपण ब्राईटनिंगच्या मागं न जाता असा विचार न करता की आपण गोरे झालो पाहिजे किंवा म्हणजे स्किन एकदम आपली चमकली पाहिजे, तर असा विषय नाही आहे. पण ते काय करतं की आपली स्किन जी आहे ना ती इवन टोन करते, म्हणजे अनइवन असली ना की ती इवन होते, असं मला तरी वाटते. त्यामुळंच मी ही जर्नी तुमच्याबरोबर स्टार्ट केलेली आहे. मागचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामध्ये तुम्हाला जो आपला डेली रुटीन असणार आहे, नाईट स्किन केअर असणार आहे, मॉर्निंग स्किन केअर असणार आहे, ते तुम्हाला पटकन समजेल. ज्यांना कोणाला रेटिनॉल आणि विटॅमिन सी माहिती नाही, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना स्किन केअर काय आहे हे मुळातच माहिती नाही, ज्या माझ्यासारख्या हाऊसवाईफ आहेत, ज्यांना खरंच स्किन म्हणजे स्किन आपली कुठेतरी आपण स्किनला कसं प्रिपेअर केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच माहिती नाहीत, त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ आहे. आणि मला तरी असं वाटतं की त्यांनी स्वतःच्या स्किनसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळेच मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला आणि तुमच्याबरोबर माझी जर्नी स्टार्ट करावीशी वाटली. कारण मी आत्तापर्यंत मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की मी आत्तापर्यंत कुठल्याच प्रकारचे स्किन केअर केलं नव्हतं. मी पण फर्स्ट टाईमच यूज करत आहे. मी माझ्या स्किनवर त्याचे किती परिणाम होतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर रेटिनॉल आणि विटॅमिन सी खरंच तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड कराच. कंपनी मॅटर करत नाही. कंपनी तुम्हाला जी वाटेल ती कंपनी घ्या. मी कुठल्या कंपनीचं ॲडव्हर्टायझिंग वगैरे करत नाही आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे मी कुठं माझी जर्नीच आता स्टार्ट केलेली आहे. मी याच्या अगोदर कुठलेच प्रोडक्ट यूज केलेले नाहीत. पण मला असं वाटलं की खरंच माझ्याकडनं जे काही होईल ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे, किंवा माझ्या व्हिडिओपासून तुम्हाला काहीतरी हेल्प झाली पाहिजे. त्यामुळेच हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होईल की मी जे रोजचे व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग जे काही असेल, रेसिपीज असतील, त्या तुमच्याबरोबर शेअर करत असते, त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पॉईंटकडे वळूया. विटॅमिन कसा यूज करायचा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे की आपण रेटिनॉल कशा प्रकारे यूज करणार आहोत. माझाही फर्स्टच म्हणजे माझाही पहिलाच अनुभव आहे त्याच्याबरोबर. मी आत्तापर्यंत काहीच यूज केलेलं नाही. मी सारखं तुम्हाला सांगते, याच्यासाठीच सांगते आहे कारण माझा पण तो नवीन अनुभव आहे आणि मी तुम्हाला लगेच रिकमेंड करणार नाही की तुम्ही लगेच स्टार्ट करा. त्यासाठीच अगोदर तुम्ही
मी कशा प्रकारे यूज करते किंवा माझ्या स्किनवर त्याचे काय साईड इफेक्ट आहेत हे अगोदर जाणून घ्या प्लीज. त्यानंतरच तुम्ही ते अप्लाय करू शकतात. आणि खरं सांगू, मला तरी आत्तापर्यंत खूप म्हणजे छान मी तो प्रोडक्ट यूज केलेला आहे. बरेच मला 5-6 दिवस तरी झालेत, 5-6 दिवस झालेले आहेत. पण 1 हप्त्यानंतर मी तुमच्याबरोबर आणखी एक व्हिडिओ शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या स्किनवर त्या प्रोडक्टनी काय म्हणजे परिणाम दाखवलेला आहे, की वाईट आहे चांगला आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यानंतरच मी तुम्हाला तो प्रोडक्ट रेकमेंड करेल. तोपर्यंत करू नका, कारण ते खूप स्ट्रॉंग असतात. त्यामुळे तुमची स्किन जे ॲक्च्युअलमध्ये जर चांगली असेल तो उगाचच त्याचे वाईट परिणाम तुमच्या स्किनवर होऊ नयेत. म्हणूनच मी असं सांगते तुम्हाला की थोडे दिवस थांबा, मला ॲटलिस्ट 1 हप्ता होऊ द्या. 1 हप्त्यानंतर जर मला काही त्याचा साईड इफेक्ट काही इफेक्ट जाणवले तर मी तुम्हाला 100% रिकमेंड करेल की तुम्ही सुद्धा ते प्रोडक्ट घेतले पाहिजे. तर माझी स्किन ना नॉर्मल आहे. तर नॉर्मल स्किनसाठी मला तरी आत्तापर्यंत काही असं जाणवलं नाही की काही इरिटेशन इचीनेस वगैरे काही जाणवली नाही. माझा फेस तुम्हाला आता थोडंसं मी मेकअप म्हणजे आपला जो रोजचा असतो तो थोडंसं कोटिंग माझ्या चेहऱ्यावर आहे, पण ते मी तुम्हाला वॉश करून देखील दाखवणार आहे. आणि मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी फेस वॉश पण त्याच ब्रँडचा यूज केला आहे आत्ता. तर तो देखील खूप छान आहे. तुम्हाला दाखवेलच की कुठला फेस वॉश आहे. नाही, मी ॲक्च्युली दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओकडे वळूया. मेन टॉपिक आपला आहे रेटिनॉल. आणि खरंच खूप असं मी ऐकले की तो खूप डेंजर म्हणजे काम करतो, किंवा जर आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नसेल, प्रॉपर आपण त्याचा यूज कसा केला पाहिजे जर माहिती नसेल तर खरंच खूप डेंजरस असू शकते तुमच्या स्किनसाठी. त्यामुळेच कशा प्रकारे अप्लाय करायचे ते देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ वॉच करा, कुठे स्किप न करता. चला तुम्हाला दाखवते मी रेटिनॉल. तर बघा, हे सिरम आहे रेटिनॉलचं. असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की सिरम आहे, पण मला तो थोडासा असा क्रीमीनसच वाटतो, म्हणजे क्रीम टाईपच वाटतोय. सिरम म्हटल्यानंतर लिक्विडसारखं असतं असं तरी मला तरी माहिती आहे. पण हा मी तुम्हाला दाखवतेच, पण थोडीशी याच्याबद्दल माहिती देते. तर मी तुम्हाला सांगितलं की मी आत्ताच कुठे स्टार्ट केलेलं आहे. तर सगळ्यात लोअर पर्सेंटेज जो आहे ना तो मी रेटिनॉल घेतलेला आहे. कंपनी पण तुम्ही बघू शकता. तर 0.1% आहे. याच्यानंतर हा पूर्ण ज्यावेळेस होईल ना, संपेल, त्याच्यानंतर कुठेतरी मी स्किप करण्याचा प्रयत्न करेल आणखी हायर साईडला. ठीक आहे, तोपर्यंत मी हाच घेतलेला आहे. सर्वात लोअर तो हा आहे 0.1%. तर रेटिनॉलचं काम काय असतं की जे आपली एजिंग आता आपण 30+ असो 25, कुणाकुणाला अगोदरच चालू होते, पण त्याच्यासाठी हे काम करतं. ठीक आहे, एजिंगसाठी. तर फाईन लाईन्स असतील स्माईलच्या किंवा आपल्या फॉरहेडवरती असतील, कुठे इथे असतील, त्याच्यासाठी काम करतं. तर त्यामुळे सांगते नक्की तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करा. पण ॲटलिस्ट माझ्याबरोबर तुम्ही म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही बघा, ॲटलिस्ट हप्ताभर तरी बघा, की म्हणजे 1 आठवड्यानंतर मी तुमच्यासोबत रिझल्ट्स शेअर करणार आहे. तोपर्यंत तरी ॲटलिस्ट थांबा. त्यानंतर आपण तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकतात. पण मला तरी वाटते की ॲटलिस्ट आठवड्याभर तरी तुम्ही थांबा. आठवड्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे की माझ्या स्किनवर यांनी काय परिणाम केलेत. ठीक आहे, तर असा रेटिनॉल आहे. याचं ॲप्लिकेशन मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्या अगोदर फेस वॉश करून घेते. ठीक आहे, मस्त फेस वॉश केलेला आहे बघा. कधीही फेस डॅब करायचा आहे आपल्याला, कधीही फेस असा घासून सुकवायचा ना. ठीक आहे, असं छान असा डॅब करायचा आहे. प्रोडक्ट तुम्ही यूज करतायत ना ते हार्मनेस असतो ना, ते आपली स्किन खूप सेन्सिटिव्ह झालेली असते. कधीही तुम्ही फेस असा डॅब करा.
ठीक आहे, थोडासा वेळ द्या. म्हणजे थोडंसं असं ओला असणाऱ्या चेहऱ्यावर प्लीज कुठलाच प्रोडक्ट अप्लाय करू नका. त्यामुळे काय होईल, तुमची स्किन आहे ना इरिटेट होईल. एकदम छान असं स्किन आपली ड्राय झाली पाहिजे. विटॅमिन सी असू द्या किंवा रेटिनॉल असू द्या, नाही तर कुठलाही प्रोडक्ट असू द्या, पण प्लीज ओला म्हणजे थोडंसं असं ओला असेल ना चेहरा, तर प्लीज त्याच्यावर कुठलाच प्रोडक्ट अप्लाय करू नका. ठीक आहे, त्याच्याने काय होईल, तुम्हाला इरिटेशन नक्की 100% जाणवेल. आणि रेटिनॉल लावताना ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे जे आपले पॉईंट असतात ना, हे खूप सेन्सिटिव्ह असतात. ठीक आहे, या जागेवर आपल्याला रेटिनॉल अजिबात अप्लाय करायचा नाही. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपली स्किन केअर जर्नी खूप स्मूथ आणि खूप छान असू द्या. ठीक आहे, चला तुम्हाला अप्लाय करून दाखवते. छान सुकू द्या फेसला. मला दाखवते याची क्रीमीनेस. अगदी एवढंच घ्यायचं आहे की तुरीची डाळ केवढी असते तेवढीच घ्या. आणि प्लीज फर्स्ट टाईम आहे, माझा देखील फर्स्ट टाईम आहे, त्यामुळेच मला देखील याच्याबद्दल खूप भीती माझ्या मनात आहे की याच्यामुळे काय होते की आपली स्किन जी आहे ना ती पील होते, असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे शक्यतो जितकं जास्त म्हणजे काळजी घेता येईल ना, प्लीज तेवढी काळजी घ्या. आणि सनस्क्रीम ही मस्ट आहे. सनस्क्रीम तुम्हाला कुठे स्किप करायची नाही. स्किन फक्त रात्री लावू नका, पण डे असेल तर मात्र सनस्क्रीम कधी स्किप करू नका प्लीज. ठीक आहे, अप्लाय करूया. अगदी थोडं थोडं घ्या, स्टार्टिंग आहे आपली. जास्त काही म्हणजे स्वतःवर इतकं प्रेशर घाबरू पण नका जास्त. ठीक आहे, व्यवस्थित छान अप्लाय करा. जास्त आपल्याला याच्याबरोबर हार्शली काम करायचं नाही आहे, खूप छान स्मूथ त्याच्याबरोबर काम करायचं आहे. आणि प्लीज लक्ष देऊन करा. जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर प्लीज असे काही प्रोडक्ट यूज करू नका. तुमचे डॉक्टर असतील त्यांना, छान डॉक्टरांना भेटा. स्किन ज्या टाईपची तुमची असेल, माझी नॉर्मल स्किन आहे, माझ्या कुठले मी प्रोडक्ट यूज केले तर माझ्या स्किनवर त्याचे आतापर्यंत तरी, आणि शक्यतो मी कुठले प्रोडक्ट यूज केलेलेच नाही आहेत, पण कुठलेही जर मॉइश्चरायझर असेल किंवा सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर हे मी खूप अगोदरपासून अप्लाय करते, तेवढं मात्र मी केलेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मी कुठली क्रीम, व्हाईटनिंग क्रीम वगैरे कुठलंच हेच आत्तापर्यंत अप्लाय केलेलं नाही. त्यामुळेच मी तुमच्याबरोबर ही जर्नी स्टार्ट केलेली आहे. माझी देखील ही जर्नी आहे आणि मला तुमच्याबरोबर स्टार्ट करायची होती, त्यामुळे मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन आलेले आहे. प्लीज जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल, अशी जर स्किन असेल तर अशा स्किनवर कुणाचंही, मी असू द्या किंवा इतर कुणी यूट्यूबर असू द्या किंवा इतर कुणाचे तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर प्लीज काळजी घ्या. स्किनवर असं काहीच यूज करू नका की जेणेकरून तुमची स्किन आणखी डॅमेज होईल. कुणाचे व्हिडिओ उठून बघायचे आणि त्यांनी जे प्रोडक्ट अप्लाय केले ते केलेत, त्यांची स्किन कुठल्या टाईपची आहे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तेव्हा मात्र 100% स्वतःची काळजी घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाच प्रोडक्ट अप्लाय करू नका. नॉर्मल स्किनसाठी सांगते मी की तुम्ही करू शकतात. आत्तापर्यंत माझा अनुभव आहे की तुम्ही करू शकतात जर तुमची नॉर्मल स्किन माझ्यासारखी असेल तर. ठीक आहे, हा मी मॉइश्चरायझर खूप वर्षापासून यूज करते आणि मी याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत तरी, याच्या अगोदर मी निव्हियाचं करत होते, पण हा मला खूप छान वाटला. हा ड्राय स्किनसाठी नाही आहे, सेन्सिटिव्ह नॉर्मल स्किनसाठी छान आहे. हे पॉईंट आहेत ना, इथे मात्र रेटिनॉल अप्लाय करू नका. छान तिथे मॉइश्चरायझर अप्लाय करा. मॉइश्चरायझर थोडा रेटिनॉल लावल्यानंतर थोडं जास्त क्वांटिटीमध्ये यूज करा. ठीक आहे, मॉइश्चरायझर छान अप्लाय करून घ्यायचं आहे आपल्याला. एक हप्त्यानंतर नक्की तुमच्याबरोबर म्हणजे व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्किन केअर, हेअर केअर सर्व रुटीन मी तुमच्यासोबत, डेली व्लॉग सर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर कुठेतरी मला देखील तुमचा सपोर्ट
महत्त्वाचं आहे. आणि जर माझ्यामुळे जर तुम्हाला काही शिकता येईल किंवा माझ्यामुळे तुमचा काही फायदा होत असेल तर नक्की मी तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर बिनधास्त कमेंट करू शकता, तुम्ही विचारू शकतात. जर माझ्याकडनं काही चुकलं असेल माझ्या स्किन केअरबद्दल किंवा मी जे प्रोडक्ट अप्लाय करते त्याच्यामध्ये जरी काही चुकलं असेल तरी तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला काही गोष्टी माहिती असेल, तुमच्याकडनं मला काही शिकायला मिळत असेल, त्याच्यापेक्षा मोठी काही गोष्ट नाही आहे, ठीक आहे. पण खरंच स्किन केअर खरं करणं खूप गरजेचं आहे असं मला तरी आत्ता वाटते. वाईप असतील प्लीज स्वतःकडे लक्ष द्या. तुमचं छान दिसणं, छान राहणं खूप महत्त्वाचं आहे. ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. इतरांसाठी तर आहेच, जे तुमचे शुभचिंतक असतात ते तर खुश होतीलच, पण खरंच तुम्हीसुद्धा छान दिसाल, परफेक्ट राहाल, कॉन्फिडन्स लेवल आणखी नेक्स्ट लेवल होतो, ठीक आहे. स्किन केअर नक्की करा. मी जे सांगितलं ते नाही केलं तरी चालेल, पण स्वतःकडं लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या. तुमची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही छान राहाल, तुम्ही आतमधनं खुश राहाल तर तुमचं कुटुंब देखील खूप हॅपी राहील. चला, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे लिप बाम निवियाचं आहे, प्रत्येक वेळेस मी चेंज करत असते, पण हे देखील खूप छान आहे. आणि डीमार्टमधनंच मी हे प्रोडक्ट मी डीमार्टमधनं नाही घेतलेलं आहे, हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणूनच सांगते. जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही तर प्लीज तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती तिथे असणार आहे, ती तुमच्यासाठी कामी येईल. आणि डीमार्टमधनं मी काय काय घेते, काय काय घेतलं, लिप बाम, अशा बऱ्याच कॉस्मॅटिक वस्तू असतात तिथे, छान डिस्काउंटमध्ये पण मिळतात. आत्ता मी जाणार आहे डीमार्टला, त्यावेळेस मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल की मला तो कितीला मिळाला किंवा कुठल्या ब्रँडचा मी घेतला, नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. चला, लास्ट आपला स्टेप आहे, याला पण मिस करू नका, हे पण मस्ट आहे, ठीक आहे. छान दिसा, छान राहा, प्रसन्न राहा, हॅपी राहा. तुम्ही हॅपी तर सर्व काही हॅपी, ठीक आहे. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रोज रात्री रेटिनॉल नक्की लावा आणि आपल्या स्किन केअरमध्ये तुम्ही पण सामील व्हा, ठीक आहे. चला, भेटूया एका नंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणण्याऐवजी भेटूया एका हप्त्यानंतर, ठीक आहे. चला, तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा आणि स्वस्त राहा. चला, बाय.